आहोत. अगदी ब्लाऊज टाकून माप कशी घ्यायची बघा. तुम्हाला माप येतच नसेल तर सरळ सरळ असं ब्लाऊज टाकून घ्यायचं आहे. तुम्ही प्रॅक्टिससाठी अगोदर अशा पद्धतीनं कटिंग करू शकता. ब्लाऊजचे बटन लावून घ्यायचे आहे बघा आणि ब्लाऊज असा फोल्ड करून घ्यायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी त्याचप्रमाणे. आणि मी जसे ज्या ज्या ठिकाणी मार्क करते तिथे तिथे मार्क करायचे, परंतु त्यामध्ये तुम्ही शिलाई मार्जिन ही वाढवून घ्यायची आहे. पलीकडच्या बाजूला जर ब्लाऊज टाकून तुम्ही कटिंग करत असाल तर 3 इंच शिलाई मार्जिन आपल्या फिटिंगच्या साईडनं वाढवून घ्यायची आहे. आणि इथे बघू शकता मी शोल्डरचं रुंदीचं माप घेतलं आणि मोंड्याच्या उंचीसुद्धा माप घेतलं. तर या ठिकाणी अर्धा इंच उंचीसाठी शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची आहे. 1.25 इंचवरती मागच्या बाजूला गोलवा आकार दिलेला आहे आणि सरळ सरळीचं कटिंग करून घ्यायची. गळ्याचा आकार तुम्ही गळा टाकून सुद्धा करू शकता किंवा टेपवर तिरपा टेप मापून सुद्धा करू शकता. जसा मी तर गळा मापून घेते तसा सुद्धा तुम्ही गळा मापून घेऊ शकता. मागची पट्टी मोजून घ्यायची खालच्या बाजूने किंवा मग तिरपा गळा असा मोजून घ्यायचा आहे. तुम्ही पट्टीवर सुद्धा गळा मोजू शकता.